रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे जिल्हा ग्रामीण कार्यकर्ता मेळावा माननीय पक्ष प्रमुख व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांच्या आदेशाने भिवंडी येथे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। या मेळाव्यासाठी राष्ट्रीय सचिव तथा ठाणे प्रदेश निरीक्षक सुरेशदादा बारशिंग, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश सावंत, राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अण्णासाहेब रोकडे, युवक आघाडी महाराष्ट्र राज्य सचिव प्राध्यापक विजय मोरे, ठाणे प्रदेश अध्यक्ष बाळाराम गायकवाड, महाराष्ट्र उपाध्यक्ष प्राध्यापक सुमित्र कांबळे, महाराष्ट्र राज्य सहसचिव बाळकृष्ण मामा गायकवाड, माजी नगरसेवक भिवंडी शहर अध्यक्ष महेंद्र गायकवाड, माजी उपमहापौर तथा उल्हासनगर शहर अध्यक्ष भगवान भालेराव, ठाणे प्रदेश उपाध्यक्ष मेहबूबबाई पैठणकर, रिपाई प्रदेश नेत्या ॲडव्होकेट अपेक्षा दळवी, युवक आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनोद थोरात, ठाणे प्रदेश सरचिटणीस श्याम शेवाळे, ठाणे प्रदेश उपाध्यक्ष रामा कांबळे, कल्याण शहर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा मीनाताई साळवे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण गायकवाड, युवक आघाडी सरचिटणीस संजय भालेराव, युवक आघाडी कार्याध्यक्ष तेजस जाधव, विभागीय महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा संगीता गायकवाड, विभागीय महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा ॲडव्होकेट प्रतिभा कांबळे, राहुल हंडोरे, दादासाहेब देठे, महिला प्रतिनिधी रुपाली कुलकर्णी, अर्चना शिंदे, स्वाती शिरसाट, वनिता मोरे, संध्या जाधव, माजी सरपंच कोंडगाव, भिवंडी तालुका अध्यक्ष भरत जाधव, सरचिटणीस नारायण जाधव, योगेश भोईर, उपाध्यक्ष सुरेश गायकवाड, संघटक बबन कांबळे, अरुण जाधव व तालुका प्रतिनिधी मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उगळे, सरचिटणीस भूपेश साटपे, कार्याध्यक्ष संजय खोलांबे, उपाध्यक्ष रमेश देसले, उपाध्यक्ष दयानंद रातांबे, ॲडव्होकेट संजय थोरात, श्रेष्ठ भगवान पवार, महेश देसले, रिपाई विद्यार्थी संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोष उघळे, मुरबाड शहर अध्यक्ष कैलास देसले, उपाध्यक्ष विशाल गोयल, महेश शेवाळे, महिला आघाडी मुरबाड तालुका अध्यक्षा सुरेखा खोलांबे व महिला पदाधिकारी, शहापूर तालुका अध्यक्ष जयवंत थोरात, कार्याध्यक्ष सोष्टे, विभागीय कसारा अध्यक्ष देवीदास भोईर, नरेंद्र कोचुरे, मतीन पठाण, विश्वनाथ गायकवाड, कल्याण तालुका अध्यक्ष कुणाल दोंदे, उपाध्यक्ष महेंद्र जाधव शिंदे, मांडा टिटवाला रिपाई अध्यक्ष विजय भोईर, अंबरनाथ शहर अध्यक्ष दीपक धनवडे, अंबरनाथ तालुका अध्यक्ष रवी गायकवाड आणि या कार्यक्रमाला बहुसंख्येने रिपाई पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। ठाणे जिल्हा ग्रामीण कार्यकर्ता मेळावा यशस्वी होण्यासाठी जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल धनगर, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भालेराव, तालुकाध्यक्ष भरत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष दिलीप साटपे, उपाध्यक्ष शरद गायकवाड, जिल्हा सदस्य सुनील जगताप, ठाणे प्रदेशचे पदाधिकारी उल्हासनगर अरुण कांबळेसह हजर होते। या कार्यकर्ता मेळाव्याचे प्रास्ताविक पक्षाची भूमिका, धैर्य धोरण मांडून मेळाव्यात रामदास आठवले साहेब यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघ मित्र पक्षाने सोडावा अशी मागणी रिपाई ठाणे जिल्ह्याच्या वतीने बाळासाहेब भालेराव यांनी केली। उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल धनगर व तालुका अध्यक्ष भरत जाधव यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा अध्यक्ष सुनील जगताप यांनी उत्कृष्टरित्या केले। उपस्थितांचे शेवटचे आभार भिवंडी तालुका अध्यक्ष भरत जाधव यांनी केले। कार्यक्रमाची सांगता होऊन महिला दिनाच्या सर्व उपस्थित महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या। जाणून घेऊया एक रिपोर्ट। आपण आता या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। सन्माननीय रामदासजी आठवले साहेब या भिवंडी शहरामध्ये जेव्हा त्यांनी भेट दिली त्या भेटीअंती आपले जिल्हाध्यक्ष संजयजी गायकवाड साहेब यांना त्यांनी सूचना केली, आदेश दिले की संजय गायकवाड तुम्ही ठाणे ग्रामीणचा मेळावा 8 मार्च रोजी घेण्यात यावा। माझा देश, मग माझा समाज, नंतर माझा पक्ष आणि मग मी स्वतः या तत्वांवर आम्ही काम करतो आणि म्हणून जागतिक महिला दिवसाचे सगळे कार्यक्रम कॅन्सल करून मी पक्षाच्या कार्यक्रमाला प्राधान्य दिलं। कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तिसऱ्या 3 दिवसा अगोदर मी पाहिली होती आणि ती कार्यकर्त्याला जी पत्रिका होती
ती आदरणीय आमचे आणि त्यांना आदर्श मानून आम्ही पक्षवाढीची कामं करतो. 25 वर्ष अगोदर जेव्हा मी आता हे 4-5 वर्षापासून मी जिल्हा अध्यक्ष नाहीये, माझे जिल्हा अध्यक्ष असताना या अगोदरही मी महिला मेळावे घेतलेले आहेत. उलट मी संजय गायकवाडांच्या अगोदर स्वागत करू इच्छिते की आजच्या जागतिक महिला दिवसाचा हा जो कार्यक्रम होता, खरं तर हा मेळावा संगीता गायकवाड किंवा प्रतिभा कांबळे यांनी घ्यायला पाहिजे होता, परंतु बेसिकचे अध्यक्ष असताना त्यांनी हा पुढाकार घेतला आणि आज हा कार्यकर्ता मेळावा ह्या दिनाचं औचित्य साधून लावला. तर मी पहिल्यांदा त्यांचे आभार व्यक्त करेन. इथे बोलत असताना मी एक पक्षाची कार्यकर्ती आहे, माझं वैयक्तिक यात काहीच नाही आहे. संगीता गायकवाड ही एक माझी भगिनी आहे, प्रतिभा कांबळे ही माझी भगिनी आहे. परंतु जर महिला नेतृत्व म्हणून मला बघत असाल तर जो 25 वर्षाचा माझ्या पक्षाचा आलेख होता तो बघताना आज माझं महिलांची उपस्थिती बघता माझं मन नाराज आहे. त्या वर्षामध्ये सुरुवातीला लोकसभेच्या निवडणुका होती, नंतर विधानसभेच्या आणि नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका. रिपब्लिकन पक्षाची भूमिका निवडणुकीमध्ये अग्रेसर असली पाहिजे. परिस्थिती आजच्या राजकारणामध्ये जर विचार करण्यात आला तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि इतर पक्ष आपल्याला किंचितच घेत नाही. त्या संदर्भामध्ये आपण काहीतरी भूमिका मांडली पाहिजे. मेळाव्याचा अर्थ माझे पर्सनल मी काय आहे हे सांगण्यापेक्षा मेळाव्याला कार्यकर्त्याला आणि जनतेला काय आपल्यापासून उपयोग होईल म्हणून रिपब्लिकन पक्षाचा मेळावा, पूर्वी पॅन्थरच्या काळामध्ये मेळावे व्हायचे ते समाजाला प्रबोधनाचे मेळावे असायचे. आताचे मेळावे कसे असले पाहिजे. मला वाटतंय ग्रामीणच्या लोकांनी बांधणी केलेली आहे. आता एकंदरीत सूत्रसंचालनाच्या याच्यातून दिसतंय तर प्रत्येक तालुके बांधलेले आहेत. पण मला जिल्हाध्यक्षांना एक विनंती करायची, आपण सक्षम असेल तरच आपण लोक विचार. बाकी पक्षामध्ये तसं नाही. त्यांचा कार्यकर्ता सक्षम नसेल तर त्यांना ते विचारतात, राजकारणामध्ये आणतात आणि सांगतात हा आमचा कार्यकर्ता मजबूत आहे. आपला कार्यकर्ता किती हुशार असला, किती सक्षम असला तरी आपले ते लोक आपल्याला मानत नाही. त्यासाठी आपण आपली ताकद निर्माण करायची आहे. आणि ताकद निर्माण करायची असेल तर मला वाटतंय गायकवाड साहेब तुमच्या सगळ्या तालुका अध्यक्षांना आणि माझ्या सगळ्यांना विनंती आहे की आपण असे मतदारसंघ घ्या, त्या मतदारसंघामध्ये बांधणी करा. येणाऱ्या काळामध्ये आपण खासदारकीला तर आपले काय आजची परिस्थिती काय तुम्ही सगळे बघता, विधानसभेची काय ती परिस्थिती अशीच होईल. पण मला वाटतं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आणि महानगरपालिकामध्ये आपण आपले उमेदवार चांगल्या मताने उभे करू शकतो आणि निवडून आणू शकतो. यासाठी एक वर्कशॉप घ्या. आता येणाऱ्या काळामध्ये आपण किती वर्ष झालं फक्त आपल्यासारख्या केंद्रामध्ये मंत्री असतात किंवा खासदार असतात, बाकी कार्यकर्त्याचं काय. जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती नाही, नगरसेवक नाही. आणि नगरसेवक जरी असला तर आम्ही आमच्यावर निवडून येतो. आम्हाला कोणी कार्यकर्ता येत नाही पैसे द्यायला, कोणाला सांगायला का. भगवान असतील ते त्यांच्याविषयी ते निवडून येतात. मी असं स्वतः माझ्या जेव्हा निवडून येतो. मी ऐकलं का. प्रश्न असा आहे की आता आमच्या इथे गुरगावाला संकेत भोसले चिल्लर अशा वाजल्या चिल्लर की पोराचं त्याला वारला 14 तारखेला, तो वारला 21 तारखेला. 21 पासून तर एवढं भोगला मी. 21ला कोणी मैदान नाही, मोर्चा नाही, काही नाहीये. ठीक आहे, आमच्या इथे नाहीये. स्थानिक भिवंडी समजा, जिल्ह्यात समजा, मुंबई समजा, लोक यायला लागले असे की मला प्रश्न विचारतात तुम्ही काय केलं. सगळं मी करून ते युट्यूब फक्त मला विचार काय केलं म्हणून. आता एक तर औरंगाबादचा कोणतो होता, मी पॅन्थर बोलतो, कुठे आहेस तो मला बोलतो. म्हणलं आपण कोण बोलता साहेब. मला बोलतो मी असं पॅन्थरचा बोलतो. मी त्याला बोला भोसडीच्या तू बोलतो म्हटलं इथे बोललो बोल महादर्शन त्याला दिली मी. मग बसला तो. म्हणजे एवढ्या त्या बोराच्या त्या बंडरात त्या लोकांनी चिरफाड केली, डॉक्टरने काम केली. पण आपल्या समाजाने एवढी केली की 21 तारखेला मी 302, 307, 326, 323, 504, 506, 363, 302 अॅट्रॉसिटी ऍक्ट हे सगळं लावून मोकळं झालं मी. तरी तर रोज मोर्चा काढताय हे ऍक्ट लाव करा. तुम्हाला असं दिसतं ना त्या मोबाईलमध्ये किती कारवाई झाल्या काय ते तुम्ही बघा ना व्यवस्थित. ते न बघता फक्त श्रेय घेण्यासाठी रोज लोक आहेत. आता परवा आले होते प्रकाश आंबेडकर, आपल्या स्टेटला माहित आहे का. माझ्या वस्तीमध्ये इथला नगरसेवक मी माझी मिस पण तिथं आले आपले प्रकाश आंबेडकरजी. मला लोक म्हणले तुम्ही उपस्थित का नाही. म्हटलं का कसं करता राहू बाळासाहेब आले होते. मी म्हटलं की माझा नेता आला होता रमज आठवले साहेब, ते उपस्थित होते. मी म्हटलं प्रकाश आंबेडकर माझे कोण, मी का उपस्थित राहूया, तुमची वस्ती आहे. बोला हा म्हटलं कार्यकर्ते आमचे.
म्हणजे आपण आपल्या नेत्यालाच मानलं तर पक्ष वाढतो, आपण कोणाच्या मागे गेलं तर पक्ष का वाढत नाहीये. सध्या आपली स्थिती अशी आहे मित्रांनो, कारण का बीजेपीला भेटला अजित पवार, बीजेपीला भेटला एकनाथ शिंदे, तुमच्या आरपीची किंमतच नाही आता, त्याला लेनदार नाही. आता आपण म्हणतो जागा 2च द्या, 2 द्यायला पण आपलं साहेब बोलले की आम्हाला आम्ही लोकांना काय तोड दाखवायचं. आमची बाकी लोक मजा करून काँग्रेसवाले शिवसेना बघा तुमचे नेते काय बोलतो म्हणून बोलतो. आपला जर काय करायचं असेल ना हे फक्त आपलं वापरतायच, तुम्हाला खरोखर करायचं असेल ना त्याला काही मागू नका. मी तर म्हणतो जिल्ह्यातून ना आपण मतदान करायला बहिष्कार टाकून द्या, जाहीर करून टाका पूर्ण. आपण जर म्हणलं तुम्हाला मतदान करा नाही, आम्हाला तुम्ही मिटिंगला बोलला का आपण काहीच नका असं म्हटलं की आपण ते झकमारून येतील, आपल्यावर चर्चा करतील. पूर्वीपासून काम करत आलो. आम्हाला महेंद्र दादा पहिले सभापती झाले, आम्हाला आमच्या रिक्षेत पेट्रोल टाकायला पैसे द्यायचे, फिरायला लावायचे, ही आमच्यात कळकळ आहे. आणि आजचा कोण कार्यकर्ता जो काम नसेल करेल तर त्याच्यावर आम्ही अधिकार नाही करायचा. आम्हाला युवकचा पण बदली करा, माझ्याशी काम नसेल होत मला बदली करा, मी राजीनामा आता देतोय, तुम्ही सांगा तिथे काम करतोय मी, माझी ही तयारी आहे. कोण एक कार्यकर्ता बोलला नाही तर मी साहेब हा कार्यक्रम तुम्ही घेताय याच्यासाठी काय मदत करू, कोण कार्यकर्ता बोललाय सांगा मला. एक दिनेश उघडा सोडून आणि आपले एक महेंद्र दादा, भरत जाधव, माझे सरचिटणीस आपले बाल भालेराव आणि लडकर, हे लोकांशिवाय कोणी मला मदत केली नाहीये. आणि मला मदतीची तुमच्या आर्थिक मदतीची पण गरज नाही हो, आर्थिक कॅपिटल हो. आम्हाला बाबासाहेबांनी खूप काही दिलेलं आहे, चांगली गाडी, चांगला बंगला, चांगली गादी झोपायला दिलेली आहे. आम्ही घरी जाऊन झोपू शकतो आरामशीर, पण आमच्यात कळकळ आहे, आमच्यात आरपी आहे, आमचा रक्त सळसळतोय. आणि तुम्ही मला सांगाल मला इथं दादा एक संधी द्या, माझ्या पद्धतीत काम करू द्या, इथला एक तालुका अध्यक्ष उठायला साहेबांना सांगेल तर ते चालणार नाहीये. मला मानवी तालुका अध्यक्ष जो काम करत असेल त्याला ठेवणार, तर तुम्ही बदली करणार. तो 4 महिन्याने 2 महिन्यात बदली करायला लागून तर बदली करणार, पण काम करणार नाही. इथं द्या, इथं आरपीआय संपत चाललेली आहे, वंचित वाढत चाललेली आहे, मग काम करायचं नाही का? नसेल म्हणतात तुम्ही गरीब असा त्याच्या बदली दुसरं पद देऊ, पदा अडून बसू नका. हे 2 महत्वपूर्ण विषय आहेतच. आज आम्ही निश्चितपणे येणारी लोकसभा आणि त्या संदर्भात आपण भूमिका कुठली घ्यायची याबाबत चर्चा होणं अत्यंत आवश्यक होतं. त्यावर तुम्ही बोलत नाही. आपण सर्वांनी ठरवायला हवं की नेमकं काय करायचं पुढे. असंच वाहत जायचं आहे की आपण काय निर्णय घ्यायचे याची सर्वांनी प्रक्रिया मनामध्ये तयार करून की बाबा आपण यावेळी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे आणि काही मार्ग काढलेला पाहिजे. आपली एक प्रकारे राजकीय घुसमट होते का? सुरेश सावंत यांना थोडं सिनियर लेवलवर थोडं आपण ज्या मार्गाने चाललो आहोत त्या मार्गाने जात असताना आपल्याला निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे व्हायला पाहिजे होतं अपेक्षित ते होत आहे का? गावागावामध्ये बहिष्कार होतो. एक तर सर्वांनी ठरवूया आता सुरुवात करायची, लोकसभा इलेक्शनला आपण बहिष्कार करायचा, सार्वजनिक बहिष्कार. हे तुम्ही रेकॉर्डिंग करून घ्या आणि प्रेसला पाठवा. आजच्या या ठाणा ग्रामीणच्या प्रदेशाच्या वतीनं हा ठराव करण्यात येतोय की येणाऱ्या लोकसभा इलेक्शनवर जाहीररित्या आम्ही बहिष्कार करणार आहोत. हा पर्याय नंबर 1. नसेल तर पर्याय नंबर 2, प्रत्येक मतदारसंघामध्ये आपला सक्षम उमेदवार आपण उभा करूया. आपली लोकसंख्या सर्व ठिकाणी भरपूर आहे असं नाही, परंतु काही ठिकाणी निश्चित भरपूर आहे. आता हा कल्याण, डोंबिवली हा जो मतदारसंघ आहे मोठा, इव्हन भिवंडी मतदारसंघ मोठा आहे. इथं आपल्या 3-3, 4-4 लाख मतं आहेत. कल्याण, भिवंडी शहरासारख्या ठिकाणी श्रीकांत शिंदे उभे राहतात.
त्या मतदारसंघातून आपला उमेदवार निवडून येऊ शकतो. कुणीतरी उभे राहायची तयारी करा. आणि जर कोणी उभं राहणार नसेल तर सुरेश पाटील स्वतः उभं राहणार. माझं घर स्वतःच उल्हासनगर आहे. लक्षात आलं. याचबरोबर आणखी तुला अण्णाला उभं राहू द्या, सुरेश उभं राहू द्या, काय फरक पडत नाही. मत कमी पडतील, पडू द्या ना, काय फरक पडतो. आपली मत पडतील आपल्याला. भिवंडी सारखे शहर आहे, भिवंडी मतदारसंघ आहे. कपिल पाटला विरोधात आमच्या याला उभा करतो मी, माझ्या डेंजर कार्यकर्ता महेंद्र गायकवाड मागा गेली नाही, त्याही गेलं तरी आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे.